जसं की तुम्ही सगळ्यांनी बघितलं की मी होते ऍडमिट, कारण मला झाला होता टायफॉइड. तर मी कालपर्यंत ऍडमिट होते आणि हो, तुमच्या सगळ्यांच्या मेसेज रूपी आशीर्वादामुळे मी पटापट रिकवर झाले आणि रक्षाबंधनला मी घरी आले. अजून थोडा विकनेस आहे, बट ठीक आहे, हरकत नाही. मेडिसिनमुळे सुजलेले डोळे घेऊन सुरुवात झालेली आहे आमच्या रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनची. तुम्ही कितीही आजारी असला तरी रक्षाबंधन आहे तर साडी तर नेसलीच पाहिजे. आत्ताच आजारपणातून उठलीस म्हणून पप्पांनी चक्क यावेळेस मला 100 रुपयाची ओवाळणी दिली. बस मी तर जाम खुश झाले. त्याच्यानंतर पप्पांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर आलेला आहे नंबर डॉक्टर साहेबांचा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या होणाऱ्या वहिनीला सांगायचे, जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, तुम्हाला जे काही हवं असेल ते माझ्या भावाला डायरेक्ट मागा किंवा तुम्ही स्वतः घेऊन या. कारण माझ्या भावाला कोणतेच इशारे कॉफी होत नाहीत. मला जे पाहिजे होतं ते गिफ्ट मला अजिबात मिळालेलं नाहीये. आणि फायनली माझ्या आईलाच त्याला सांगावं लागलं की मला काय पाहिजे होतं. असो, पण त्याने जे मला गिफ्ट घेतलेलं आहे ते माझं ऑल टाइम फेवरेट असल्यामुळे मला ते जाम आवडलंय. मी मस्तपैकी त्याला रंगीबेरंगी राखी आणली होती, त्याला राखी बांधली, त्याचं तोंड गोड केलं. जसं की मी नेहमी म्हणते, डॉक्टर हा देवाचं रूप आहे, त्याच्यामुळे मी त्याला काय आशीर्वाद, तुला उदंड आयुष्य लाभो आणि तुझ्यामुळे इतरांना. बाकी हे गिफ्ट बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता. फिर से नवा साडी मिल गया.